तिथे संघ खेळतील. ज्या खुर्च्या आहेत त्या लावून ठेवा. जिथे प्रत्येक पॅव्हलियनमध्ये 11 चेअर लावून ठेवा. बाउंड्री लाईन जवळ जे काही स्टँड आपण उभे केलेत. तर किंग्स 11 करंजाडेनं टॉस जिंकला आणि पसंती दिली फिल्डिंगला. बॅटिंग करेल सनराइज करंजाडे. उपस्थित सर्व क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेतोय, त्यांचं सहर्ष स्वागत. काही वेळातच आमची मान्यवर मंडळी सुद्धा या स्पर्धेला उपस्थित राहील. ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाडे प्रीमियर लीग पर्व 6 आपण पाहतो आणि आज मॅचेस कव्हर करताना मॅच नंबर 11 सनराइज करंजाडे आणि त्यानंतर करंजाडे वॉरियर्स आहे. सनराइज आहे ना. मॅच नंबर 7 चालू आहे. किंग्स 11 करंजाडे आणि सनराइज करंजाडे आणि त्यानंतर मॅच नंबर 8 असेल जी बी ग्रुप करंजाडे कॅपिटल्स आणि करंजाडे रॉयल्स या दोन्ही संघांना सुद्धा सूचना असतील. मॅच नंबर 8 यानंतर खेळवली जाईल. 20 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आणि जर आज लवकर स्पर्धा सुरू केली तर आपण कदाचित आज सुद्धा 7 ते 8 मॅचेस कव्हर करू. चला मॅच स्पीडअप करा. 5 षटके 30 मिनिटं देतो. मात्र एक ड्रिंक्स ब्रेक असेल तुम्हाला. मात्र जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका या सुद्धा सूचना आहेत. तर 9 मॅचेस आज कव्हर करण्याचा आयोजकांचं टार्गेट आहे. होऊ शकतो 5ला सुद्धा फिनिश होईल जर तुम्ही वेगाने खेळलात. 1-2 मॅचेस जर लवकर संपल्या तर 5ला सुद्धा मे बी 9 मॅचेस कव्हर होताना आम्ही पाहिले. जिथे 11ला सामना सुरू होऊन सुद्धा काही मॅचेस आपण स्पीडली कव्हर करू शकतो. आणि आज ही डिसिप्लिन आपल्या सर्वांना मेंटेन करायचे. बच्ची कंपनी स्टँडमध्ये ज्या चेअर आहेत ना त्या सुद्धा आपण सेटअप करून ठेवा. जो चेयर ये सब स्टैंड में वो लगा कर रखिए. सनराइज करंजाडे फिल्डिंग करेल किंग्स 11 करंजाडे. मॅच ऑन होईल. पर्व 6 आपण पाहतोय KPL. सकाळचं सत्र, हिवाळ्याचा ऋतू सुद्धा आहे, थंडगार हवा सुद्धा आपण पाहतो आणि आज मॉर्निंग क्रिकेटचा आनंद घेतील सर्व आमची संयोजक मंडळी. मॅच ऑन होईल. पर्व आनंदाचं, पर्व उत्साहाचं आणि वर्ष 6 आपण पाहतोय ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाडे प्रीमियर लीग. मॅच ऑन आहे. आघाडीची जोडी सरकली. सकाळचं हे सत्र आपण जरूर पाहतोय आणि तिथे बॅटिंग करत असताना टीम सनरायझर्स करंजाडे. सलामीची जोडी सरकली दिनेश शेलार आणि सूरज शेलार. तर गोलंदाज अक्षय गायकवाड. मॅच ऑन आहे. 5 षटकं बघा. 20 मिनिटं 4 ओव्हरसाठी. 4 ओव्हरसाठी आपण 20 मिनिटं देतोय. अक्षय गायकवाड. अक्षय गायकवाड. यस मॅच ऑन. पहिला चेंडू. ओ स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता मिडॉन कडे. यस गुड फिल्डिंग. जेव्हा 5 षटकं असतात तेव्हा चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागतं आणि तो प्रयत्न इथे जरूर केला जाईल. आघाडीची जोडी सरकली. दिनेश शेलार, सूरज शेलार. तुमचे सलामीवीर नेहमी विध्वंसकारी खेळासाठी ओळखले जातात आणि पॉवर प्ले जिथे सुरू आहे डीप लॉंग ऑन आहे, डीप लॉंग ऑफ नेक्स्ट बॉल. ओ टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा स्किट झाला. रिलीज ऑफ डिलिव्हरी गोलंदाज अक्षय गायकवाडची पाहिली तर छोटासा रनअप आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अँगल करतो. फलंदाची देहबोली ओळखतो. जिथे शॉर्ट पॉइंट आहे, स्लीप आहे, इनसाइड सर्कल, बॅक स्लिप सुद्धा रेडी केले. पुढचा चेंडू. ओ हलकासा स्विंग, स्लिप कट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सावध खेळताना पूर्वार्ध टार्गेट आपल्याला चांगलं सेट करायचं आणि तोच प्रयत्न करताना KPL चा आज दुसरा दिवस. 9:34 WTC लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह वाहिनी. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतील. प्रत्येक स्टँड मध्ये 11 चेअर आपण सेट करून ठेवा. ओ डीप कडे खेळला. कव्हरला पाठला कोईल. यस गुड फिल्डिंग. तितक्या वेगानं आउटफील्ड प्रचंड वेग आहे आणि तिथे काही फायदे बेनिफिट सुद्धा मिळतील.
अक्षय गायकवाड आतापर्यंत गोलंदाजीमध्ये डिटेल्स पाहिली, सिंगल 2 डॉट आणि त्यानंतर 2 धावा. प्रज्योत आहेत आमच्या समोर, चांगले समालोचक आहेत, आज ते दोन्ही कामं करतील, त्यांना आम्ही थोडा रिलीफ सुद्धा देऊ. अक्षयला आपण जरूर पाहतो. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस लॉफ केला तिकडे क्षेत्ररक्षक रेडियम, कोणती चूक होत नाही. खूप चांगल्या पद्धतीने प्रज्योत स्पीड मॅचचा चालू आहे. अशा पद्धतीने मॅचेस सुरू राहिल्या तर आयोजकांना 5 वाजेपर्यंत मॅच फिनिश करू शकता संपूर्ण आमचे मॅनेजमेंट. 4 षटकं 24 मिनिटं हे फक्त लक्षात ठेवा आणि 5 आपल्याला मे बी अर्ध्या तासामध्ये एक सत्र काही करून समाप्त झालं पाहिजे. नेक्स्ट बॉल ओ ड्राईव्ह केलं ऑन साइडला डीप कडे, मिड विकेट आहे, एक धाव, कोणती तयारी नाही. आणि प्रज्योत आम्हाला माहिती देतो फक्त 3 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त झालं. सेकंड उत्तरार्ध सुद्धा आपण जरूर पाहू. मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. मी करंजाडे कॅपिटल्स आणि करंजाडे रॉयल्स यांना विनंती करतो का आपण रेडी राहा. हॅलो चेक, गाणी वाजला तर त्रास होईल. तर लक्ष विद्या मॅच कडे. ओव्हर कंप्लीट. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सूचना आहेत करंजाडे कॅपिटल्स आणि करंजाडे रॉयल्स. आपण आयोजकांशी सो कनेक्ट राहा. 9:36 तमाम क्रिकेट रसिक चाहता वर्ग, KPL करंजाडे प्रीमियर लीग सर्व गाव एकत्र आलंय, एकजूट एक संघ झालेत आणि क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना ओव्हर नंबर 2 कुणाल गायकर. पहिलं षटक 3 मिनिटांमध्ये फिनिश झालं. 5 धावा आल्या, विकेट नाहीये. विकेटच्या शोधात निघालाय कुणाल. मात्र दिनेश शेलारनं 2 चेंडूचा सामना केला. आता स्ट्रायकर एंडला दिनेश शेलार वन्स अगेन क्रॉस पॅटेड फटका बनवला आणि बॅटच्या मधोमध हा तुफानी हल्ला, षटकार. कुणाल गायकर सुरुवात षटकाराने केली. दिनेश शेलार 3 चेंडूचा सामना केलाय. योगदान देत असताना रिव्हर्स अटेम्प्ट कनेक्शन झालं नाही, लूज होते. मात्र पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल. अवांतर दावेने बॅटिंग करत असताना टीम सनराईज करंजाडे एकूण धावा धावफलकावर 12 धावा आहेत धावफलकावर. लक्ष विद्या पुन्हा एकदा गोलंदाजी करताना कुणाल गायकर. छोटासा रनअप आहे. 2 चेंडू 1 षटकार आला. पॉवर प्ले मध्ये धावा कमी होत्या, काही चर्चा तिथे होईल. यस 5 पहिल्या ओव्हर मध्ये 5 आल्या. पहिल्या ओव्हरचे डिटेल्स तुम्ही सेटअप करा, आम्ही माहिती देतो. अक्षय गायकवाड पहिला चेंडू सिंगल 2 डॉट, त्यानंतर 2 आल्या चौथ्या चेंडूवर, 5व्या चेंडूवर सिंगल आणि लास्ट बॉलवर 1. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये टोटल धावा आल्या 5 नंतर 1 षटकार आणि 1 वाईट. डाऊट क्लिअर. रिव्हर्स अटेम्प्ट यस आउट. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का.
नवचैतन्य स्फूर्ती निर्माण करणारे गीत आपण ऐकलं. हरिभक्त पारायण आपण पाहतोय. दीपक पाटील सर पाली यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत करतो. करंजाडे प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना आज संपूर्ण चाहता वर्ग या स्पर्धेला जॉईन होईल. आज 9 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. अगदी सकाळी 9:30च्या दरम्यान ही स्पर्धा सुरू झाली. वेळेला आपण खूप महत्व देतो. कुणाल गायकर षटकार आल्यानंतर एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर ही विकेट सफलता त्याला मिळाले. एकूण धावफलक टोटल 12. बॅटिंग करत असताना सनराइज करंजाडे विरुद्ध 2 आत करताना किंग्स 11 करंजाडे. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर प्रीतम खंदारे. नेक्स्ट बॉल. गुड लेंथ स्पॉट वरून चेंडू काहीसा खाली राहिला. मेन अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 5 षटकामध्ये टार्गेट सेट करायचा आणि तो टार्गेट प्रयत्न करण्यासाठी सातत्याने सनराइज करंजाडेकडून हा प्रयत्न जरूर होईल. करंजाडे प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहतो. पर्व 6वं. क्रिकेट रसिक चाहता वर्ग बघा, आज जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांना विनंती करतो, आठवण करून देतो का तुमच्यासाठी जे स्टँड आहेत आणि फार सुंदर आयोजन आपण पर्व 6वं मध्ये पाहतो. फटका फसलाय मिड ऑफ कडे. यस, फिल्डर आहेत, त्याची तळमेल पाहिली आणि फील्ड तिथे सेट होते. रामेश्वर आंग्रे एक्स्ट्रा प्लेयर असेल तर आमच्या स्कोररच्या मागे थांबा. कुणाल गायकरचं हे दुसरं षटक. अक्षयने धावा दिल्या 5. एकूण धावफलक 14. बॅटिंग करत असताना सनराइज करंजाडे. क्षेत्ररक्षणामध्ये सजावट. चला, बॅटिंग टीम सनराइज करंजाडे आपला एक एक्स्ट्रा प्लेयर नाहीये. स्पर्धेचा दर्जा जेव्हा मोठा असतो तेव्हा तुमचे एक्स्ट्रा प्लेयर असायला हवे. क्षेत्र खाली डीप स्क्वेअर लेग कडे आणि मिळतील 4 धावा. चौकार. त्यानंतर हे दुसरं षटक. कुणाल गायकर फ्रंट फुटला आले. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग वरून प्रयत्न. गुड फिल्डिंग. सागर आंग्रे तिथे होते. प्रयत्न त्याचे पाहिले आणि क्रिकेट खेळामध्ये प्रयत्न सागर भोईर. बघा, एक्स्ट्रा प्लेयर आम्हाला नावं सांगत जा. संघ मालक आहेत स्वतः आणि संघ मालकाच्या भूमिकेमध्ये त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो. संपूर्ण युवा वर्ग या खेळाचा आनंद घेत असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. 24 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे. कुणाल ड्राईव्ह करतो डीप लॉंग ऑन कडे. फिल्डर तिथे रेडी आहेत. जरूर आपण पाहतो सिंगल न धाव फलक पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना सनराइज करंजाडे संघ पोहोचलाय. एकूण धावा 1 गडी बाद आणि आता धावा धावफलकावर 21. विशाल पाटील सर ऑफिशियल अंपायर. हरिभक्त पारायण दीपक पाटील सर यांना पाहतो. डे नाईट भरपूर त्रास असतो. त्यानंतर ही क्रिकेटचा उत्साह असतो. आज KPL करंजाडे प्रीमियर लीग पर्व आपण 6वं पाहतो. सुंदर आकर्षक ट्रॉफी, प्रचुर ट्रॉफी पाहिल्यानंतर लक्ष वेधून घेते. जरूर मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिथे आपण जरूर लक्ष करा. आणि बघा, 2 पंचांमध्ये टीम मीटिंग होती. कदाचित ही रिपोर्टिंग साठी टीम मीटिंग असेल. तुम्ही लेट आले, मी लवकर आलो, मात्र अजून एक ऑफिशियल्स ती चर्चा असेल. कारण आयोजकांची रिपोर्टिंग टाइम होती 9 वाजता. तर आयवा कॅच साठी बघा स्पोर्ट्स सायकल आणि त्याचं लकी ड्रॉ होणार आहे. म्हणजे जे प्रेक्षक आयवा कॅच घेणार त्यांनी आमच्यापर्यंत नावं द्या. स्वर्गीय आरती गणेश भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ पुरस्कर्ते गणेश पोपट. धाव घेण्याची तयारी. 5 षटक. किती धावांचं टार्गेट सेट करेल त्याच्यासाठी प्रयत्न करतोय दिनेश शेलार. बाद झाल्यानंतर सूरज सेलार आहे. हा फलंदाज जास्त वेळ मैदानावर उभा राहिला तर संघ हितासाठी नेहमी खेळताना त्यांना पाहिलं. प्रीतम खंदारे आले क्रमांक 3 वर. 1 चेंडूचा सामना त्याने केला आणि स्ट्रायकर एंडला तो सज्ज होईल खेळण्यासाठी. सूरज सेलार. अक्षय गायकवाड
फ्रंट फुटला आले, चेंडू काहीसा खाली होता आणि एसटी रक्षक सांगते काही गुड बॉलिंग. मैदानावर स्ट्रगल करतोय, टार्गेट त्यांना सेट करायचे. तिसरं षटक प्रगतीपथावर. वेळ आपण पाहतोय 9:45. एकूण धावा सनराइज करंजाडे धावसंख्या 23. करंजाडे सुपर किंग, सनराइज करंजाडे, कर्जोआई प्रसन्न. आपण या संघामध्ये संघ पाहतोय नक्कीच. करंजाडे लायन्स, करंजाडे नाईट रायडर्स. रिवासा टेम पॉइंटला, फिल्डर रेडी, कोणती चूक होत नाही. ओ गुड फिल्डिंग. रामेश्वर आंग्रे तिथे होते आणि कमालीचं क्षेत्ररक्षण. आणि पंच आमच्याकडे जरूर माहिती देतील. टेक्निकल टीम कडे आपण जातोय. चला WTC लाईव्ह चेक करूया आपण. काही डाऊट्स असतील क्लिअर होतील. मात्र वेळ आमच्याकडे, आम्ही सूचना देतो पुढच्या दोन्ही संघांना. करंजाडे कॅपिटल्स आणि करंजाडे रॉयल्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, आपण रेडी राहा. अक्षय गायकवाड एक्झॅक्टली तिथे काय घडले. आउट नॉट आउट इशारा येईल. चेक करते WTC वाहिनीचे आमचे टेक्निशियन ऑपरेटर आणि आमचे आयोजक त्यांच्याशी कनेक्टेड. योग्य अचूक निर्णय आणि यस रनआउट. हा धक्का मिळाला दुसरा बॅटिंग टीमला. तर लक्ष देऊ आपण मॅच कडे. अक्षय गायकवाड, सनराइज करंजाडे. थोडासा विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणाने आम्ही आपल्याशी कनेक्ट नव्हतो. काही सूचना येतात. मॅच बॉल आहे ना आयोजक, 3 मॅच बॉल अगोदरच देऊन ठेवा. यस, चॉईस बॉल आहेत ना ते अगोदर देऊन ठेवा, जेणेकरून हा वेळ आपला वाचेल. अक्षय गायकवाड 2 डॉट आल्या, 1 रनआउट. गुड फिल्डिंग तिथे आपण पाहिलं होतं जो रनआउट केला. रामेश्वर आंग्रे यांना इन ऍक्शन मध्ये क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना एक षटकार. सूरज सेलारे मैदानावर तो आक्रमण करतो आणि त्याच्याकडून संघाला चांगल्या अपेक्षा असतील. कॅपॅसिटी कुवत आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर. धावसंख्या टोटल 30. तिसऱ्या षटकातील हा चेंडू आपण जरूर पाहतो. लास्ट शेवटचा चेंडू. एकूण धावसंख्या 30. फ्रंट फुटला आले, लॉफ केला, स्ट्रेट हिट, लॉंग हिट आणि सुपर हिट, पॉवरफुल हिट, षटकार, 6 धावा.
मात्र 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये काही करून कंप्लीट झाली पाहिजेत, यावर सुद्धा आपण लक्ष द्या. एकूण धावा फलकावरची टोटल संघाची धावसंख्या 36-36. काय फटका खेचला सूरज शेलारनं. स्ट्रेट हिट होती, मनगटामध्ये प्रचंड ताकद होती आणि त्याचं शक्ती प्रदर्शन आपण जरूर पाहिलं. गुड बॅटिंग सूरज शेलार. 2 षटकाराच्या मदतीनं त्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. मैदानावर सेट झालाय, तळ टोकून बसलाय. सनराइज करंजाडे आतापर्यंत एकूण धावा फलकावर त्यांची धावसंख्या आपण पाहतो टोटल 36-36. 2 षटकं बाकी आहेत. किती टार्गेट सेट होईल इथून फायनल कॉल येतो, यानंतर सूचना होणार नाही. करंजाडे कॅपिटल्स आणि करंजाडे रॉयल्स आपण येऊन थांबा. चला फिल्डिंग सेट करा. टीम मीटिंग झाली असेल, ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर फिल्डिंग सेट करा. लक्ष विद्या बघा, जे स्टँड आहेत ना तिथे पाण्याची सोय सुद्धा आम्ही काही वेळातच करू. आणि मे बी संघनायक आणि खेळाडू आपण तुमच्या स्टँड मध्ये पाणी नसेल तर आमच्या आयोजकांना कळवा, ती पूर्तता तिथून केली जाईल जेणेकरून आपला वेळ वाचेल. आणि ड्रिंक्स ब्रेक मधून तिथून तुमचा सहकारी गेला तरी चालेल, या सूचनेकडे आपण लक्ष द्या. तिथून सुद्धा तुमचा सहकारी गेलात पाणी घेऊन ड्रिंक्स ब्रेक मध्ये किंवा इमर्जन्सी आम्हाला कॉल करण्याची गरज नाही पडणार. पंचांना विचारा, तिथून सुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि जर तुमच्या स्टँड मध्ये पाणी नसेल तर आमच्या आयोजकांपर्यंत मेसेज द्या. सनराइज करंजाडे एकूण धावसंख्या धावफलकावर टोटल 36-36. बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या त्यांना बनवायचे आणि यासाठी प्रयत्न केला जाईल. क्रिकेट हा जिद्दीचा खेळ आहे, क्रिकेट हा हिमतीचा खेळ आहे आणि या खेळामध्ये तुम्हाला अफाट मेहनत करावी लागते, टॅलेंट दाखवावं लागतं. KPL स्पर्धा पाहतोय, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ऑल स्पॉन्सरचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. सुंदर आकर्षक ट्रॉफी लक्ष वेधून घेणारी देवेश मोरे. राऊंड विकेटना फटका बनवला, डीप मिड विकेटला झेल होणार का? यस, इझिली गुड कॅच. आणखीन एक धक्का, 3 गडी बाद. धावा धावफलकावर 36 आणि क्षेत्ररक्षक होत्या सोपान पाटणकर. रिप्ले आपण पाहू शकता, जसा ऑन साइडला हा फटका खेळला आणि त्यानंतर बघा तितक्याच तत्पर होत्या क्षेत्ररक्षक. कोणती चूक झाली नाही, गुड कॅच. 3 धक्के, धावा धावफलकावरची टोटल 36. लक्ष विद्या मॅच कडे. तमाम क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना विकेट मिळाली. नवीन फलंदाज आलाय जरूर लॉंग ऑन कडे. फिल्डर सेट आहे, क्रमांक 5 चा फलंदाज आलाय रोहन खंदारे. रोहनला पाहतोय. मात्र ज्या पद्धतीनं सूरज शेलार खेळतोय, हुकमी एक्का ज्याला म्हटलं जातं, मैदानावर गोलंदाजा कर्दन काळ त्याला म्हटलं जातं. आणि जेव्हा फलंदाजी तुमच्या वाट्याला येते तेव्हा चांगलं टार्गेट सेट करणं हे काही अंशी का होईना महत्वाचं असतं. पुढचा चेंडू फ्रंट फुटला आले, आणखीन एक तडाखा डीप स्क्वेअर लेगला. आताच ती चूक होईल का? क्षेत्ररक्षक रेडी होत्या, कुणाल गायकरनं पकडला. आणखीन एक झेल ऑन साइडला, 2 झेल अप्रतिम झाले आणि तिथे या मॅचला यू टर्न देत असताना किंग्स 11 करंजाडे. 4था धक्का, एकूण धावा असताना 37. फलंदाजाला बॅटिंग लाईनअप मध्ये बाद झाला दिनेश शेलार. सूरजनं चांगला खेळ केला, त्याचं 24 धावांचं योगदान. धावसंख्या 37. बॅटिंग करत असताना पुनश्च एकदा सज्ज होईल कृष्णा वाघे. इन ऍक्शन, स्ट्रायकर एंडला. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटनं
लाईन ओळखली, चढवला हल्ला डीप कडे, फिल्डर रेडी आहेत. आणि इथे बघा एकदा टाळ्या उद्या देवेश साठी. या स्पर्धेमध्ये एक्सलंट बॉलिंग, मे बी आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक आणि बॅक टू बॅक 2. एकदा टाळ्या उद्या देवेश. विकेट हॅट्रिक आणि सोपान न पकडलेला झेल, दबाव निर्माण झाला बॅटिंग टीमवर. धावा धाफलकावरती. टोटल धावसंख्या 37, मात्र गडी बाद झालेत एकूण 5. देवेश मोरेला पाहतो आपण. यस, गुड बॉलिंग, मात्र लाईन थोडीशी भरकटल्या, बाहेर गेला चेंडू. देवेशचं कौतुक होते संपूर्ण त्याच्या मित्र परिवाराकडून. या स्पर्धेमध्ये त्याची जरूर कामगिरी आपण सर्वांनी पाहिली. 38 रन्स बॅटिंग करत असताना सनराईज करंजाडे. अविनाश चव्हाण आले क्रमांक 7 वर. देवेश पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर पुढ्यामध्ये ठेवला, मात्र काही उत्तर शोधता आलं नाही. नाराज आहे नॉन स्ट्रायकरला. फलंदाज का फायदा का उठवत नाही. इथून धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचं. धावसंख्या 38 तिथेच थांबले आणि आता धावसंख्येचा शुकशुकाट आहे. 5 चेंडूचा खेळ. देवेशनं आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. इफेक्टिव्ह बॉलर राहिला आणि त्यानं गोलंदाजीचं जे तंत्रमंत्र वापरलं. गुड बॉलिंग 38. आणखीन एक गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. देवेचं षटक कलाटणी देणारं राहिलं. फक्त धावा दिल्या 2, विकेट घेतल्या 3 आणि 4 षटकानंतर धावा. बॅटिंग करताना सनराईज करंजाडे 38, 38 धावा. गडी बाद झालेत 5. चला, टीम मीटिंग नॉट अलाउ. तुम्ही फक्त ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुमच्या योजना आखू शकता, तुमची प्लॅनिंग करू शकता. मात्र सामना सुरू असताना तुम्हाला टीम मीटिंग घेता येणार नाही. अगदी इमर्जन्सी असेल. तर सन्माननीय भरतजी राणे आणि सुनील भोईर साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करा. KPL करंजाडे प्रीमियर लीग स्लॉग ओव्हर इथे आक्रमण तर करावं लागेल. हरेश आंग्रे 40+ आहे आणि 40+ म्हटलं तर त्यांच्याकडे प्रचंड अनुभव असते, शिस्त त्यांच्याकडे असते. एक वेगळा क्लास 40+ मध्ये आपण नेहमी पाहतो. स्लॉग ओव्हर मध्ये जकडून ठेवले. स्ट्रायकरला उभा आहे, विचार करायला भाग पडतो रोहनला. 3 चेंडू खेळला, 2 डॉट, काही करू शकला नाही. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 38 वर. हरेश आंग्रे सलग 2 चेंडू डॉट. 40+ चे उत्तम गोलंदाज. स्लॉग ओव्हर मध्ये तिसरा चेंडू. बॅक स्लिप रेडियम बॅकअप करत असताना मनोज यांना आपण तिथे जरूर पाहिलं. गुड बॉलिंग हरेश आंग्रे. 3 चेंडूचा खेळ संपला, अवघी 1 धाव दिल्या 3 चेंडू मध्ये. धावा दाफलकाव 39. टॉस होणार आहे. दोन्ही संघांना एक टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन थांबा. हरेश आंग्रे गुड बॉलिंग. 3 चेंडूचा खेळ बाकी. 39. सनराईज करंजाडे किंग्स 11 करंजाडे संघाविरुद्ध. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अनुभव पणाला लावला आणि तुमच्याकडे दिशा टप्पा विभिन्नता असेल, चांगली चेंडू फेकण्याचं कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्ही थांबवू शकता आणि तेच करतो हरेश आंग्रे. गुड बॉलिंग. 3 चेंडू डॉट. धावा 39. 39. पुन्हा एकदा स्लोअर 1. 40+ चे या गोलंदाजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. स्लॉग ओव्हर मध्ये थांबवणं, तोडफोडीच्या षटकामध्ये थांबवणं आणि तो कारनामा करताना हरेश आंग्रे प्रभावित करताना 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा, 3 डॉट. विकेट जरी नाही मिळाल्या तरी धावा रोखल्या. किंग्स 11 करंजाडे धावा दाफलकावरती 40-40. चपराक दिली चेंडूला मिड ऑफ कडे, काही उत्तर शोधता आलं नाही. पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त आणि बॅटिंग करत असताना सनराईज करंजाडेनं फलंदाजी करताना धावा जमवल्या. 41-42 टार्गेट. आपण टॉस साठी वळतोय. 42 रन्स टू विन. चला फिल्डिंग लावून घ्या. लगेच सूचना आल्यात सनराईज करंजाडे. यस, चेक करतो आपण. काही डाऊट्स आहेत, चेक करूया.
एक्झॅक्टली धाव पूर्ण आहे की नाही ते चेक करणार आहोत. जसा हा फटका केला डिसिजन पेंडिंग आणि तिथे ती प्रोसेस पूर्ण झाली की नाही WTC टीम कडून आपण हे चेक करतोय आणि येस एक्झॅक्टली व्हेरी क्लोज आहे. संयोजक आमचे जरूर कॉन्टॅक्ट होतील. एक्झॅक्टली तिथे धाव पूर्ण आहेत की नाही. यस रन कम्प्लीट. डिसिजन पेंडिंग अंपायर रन्स कम्प्लीट. चला फिल्डिंग सेट करा. तर नेक्स्ट मॅच करंजाडे कॅपिटल्स आणि करंजाडे रॉयल्स. चला आपण वळूया. रॉयल्स कोण पेंडिंग आहे. रॉयल्सचे कॅप्टन आले नाही. सागर मात्रे संपर्क साधा. करंजाडे कॅपिटल्स आणि रॉयल्स. इनिंग ब्रेक मध्ये काही करून टॉस झालाच पाहिजे आणि जेव्हा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो तेव्हा पुढचं नियोजन होतो. तर त्यासाठी मी दोन्ही संघांना विनंती करेन का इनिंग ब्रेक मध्ये काही करून टॉस झाला पाहिजे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. करंजाडे कॅपिटल्स आणि करंजाडे रॉयल्स यांच्यामध्ये होईल टॉस. या साहेबांना विनंती करतो. KPL करंजाडे प्रीमियर लीग क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. काही डिफिकल्टीज असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा. मी निलेशजी पोपट साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. करंजाडे प्रीमियर लीग KPLचं हे 6वं पर्व. हे आनंद देणारं पर्व आणि सर्व क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना तर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. स्वर्गीय शंकर रामभाऊ शेलार पॅव्हिलियन मध्ये काही आमचे मान्यवर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना करंजाडे गावाची मानाची स्पर्धा ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब. तर यस करंजाडे रॉयल्स साहेबांच्या शुभ हस्ते होईल टॉस आणि करंजाडे कॅपिटल्स. या आपण 5 षटकांची पुढची लढत. यस कॉल येईल करंजाडे रॉयल्स कडून. यस टॉस जिंकलं. साहेबांना विनंती करेन आपण बसून घ्या. आपण संघनायकांशी संपर्क करू. करंजाडे रॉयल्स टॉस आपण जिंकलात. सर्वप्रथम पसंती का असेल. बॉलिंग घेऊ आम्ही कारण पिच जसं बघायला गेलो बॅटिंग पिच आहे त्याच्यामुळे बॉलिंग आम्ही कमीत कमी धावत रोखणा करू. त्याप्रमाणे आम्हाला म्हणजे बॅटिंग करताना पण जास्त प्रॉब्लेम नाही आली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही हे पुढे चालू. करंजाडे कॅपिटल्स विरुद्ध आपल्याला 2 नाद करायचे. KPLचं 6वं पर्व आहे. किती उत्सुकता या पर्वामध्ये खेळण्याची. असं नाही का 6वाच वर्ष आम्ही पहिल्या वर्षापासून हे म्हणजे उत्सुकता दाखवत आलो आहे. कारण की पहिल्या वर्षापासून म्हणजे क्रिकेटमध्ये हा आमचा प्रेम आहे. कारण की आम्ही कामच धंदा सोडून जास्त तर इथंच असतो. त्याच्यामुळं पहिला काय ना 6वा काय आम्हाला सगळे एकसारखेच आहेत. जो करंजाडे रॉयल्सचे आपले टीममेट्स आहेत खेळाडू काही चेंजेस स्क्वॉडमध्ये काही नवीन बदल. एकाच चेंज होईल बाकी सगळे सेम राहणार आहेत. तर खूप सारे शुभेच्छा. करंजाडे रॉयल्सनं टॉस जिंकलं फिल्डिंग आणि आता करंजाडे कॅपिटल्स. तुम्ही टॉस जिंकला असता तर पसंती का असते. आम्ही सुद्धा पहिले बॅटिंगच घेतले असते. यस म्हणजे तुम्ही टॉस नंतर बॅटिंग म्हणजे आता तुमच्या मनासारखं झाले. ज्याला पहिला कुठलाही संघ नाही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतो त्याला धाडसी निर्णय म्हणतात. मग बॅटिंग लाईनअप म्हणून का अपेक्षा आहे आता. बॅटिंग लाईन आमची ते थोडी कमी आहे. बॉलिंग साईड आमचीच मजबूत आहे. त्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजीच घेणार होतो. आमचे जय चव्हाण आयकॉन प्लेयर आहेत. मानस साबले आहेत. राहुल कातकर आहेत. चांगले बॅटिंग बॉलिंग दोन्ही करतात. पण त्यामुळे आम्ही पहिले फलंदाजीच घेण्याचा निर्णय घेणार होतो. कालपासून KPLच्या 6व्या पर्वाला सुरुवात झाली. आकर्षक ट्रॉफी पाहिल्यानंतर काय कशी तयारी आपल्या संघाची या पर्वासाठी. नक्कीच आम्ही पूर्ण प्रयत्न करू. यावेळी चॅम्पियन होण्याचा एक वेळा आमचा संघ रनरअप झालेला आहे. पण यावेळी एक क्रिस्टल ट्रॉफी आम्ही जिंकू. तर शुभेच्छा. हे होते संघनायक करंजाडे कॅपिटल्स. चला मॅच ऑन होईल. सागर आंग्रे जे उपसरपंच आहेत टीम ओनर. आज आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायचे. थोड्या सूचनेकडे लक्ष द्या कारण उद्या 26 जानेवारी आणि त्या कारणास्तव उद्या शेड्यूल थोडासा डिले होऊ शकतो आणि त्यासाठी आम्ही सातत्याने सूचना देतो. स्वर्गीय शंकर रामभाऊ शेलार पॅव्हिलियन मध्ये काही आमची पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना तर करंजाडे रॉयल्सनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय फील्ड फर्स्ट. यस ओव्हर टू DJ.
तिचं सुंदर संगीत आपण ऐकलं. टीजेचं धन्यवाद देऊया. करंजाडे प्रीमियर लीगचा आनंद, नवचैतन्य, गावातील ग्रामस्थ. प्रचुर जेव्हा गावची प्रीमियर लीग असते तेव्हा गावामध्ये जो सर्व युवकांना आपण एकत्र होताना पाहतो आणि तेच आनंद देणारे क्षण आपण जरूर पाहिले. यस, अंपायर सिग्नल कॉल आला, मॅच ऑन. यस, डेफिनेटली काही पाहुणे आलेत. हरीश आंग्रे, पहिला चेंडू हरीश आंग्रेनं गॅप शोधली आणि पहिलाच दणका, दणदणीत चौकार. मॅच ऑन. पुन्हा एकदा आक्रमण डीप मिड विकेटला. फिल्डर रेडी आहेत. टार्गेट विजयासाठी 42 आणि त्याचा पाठलाग. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, क्रिकेट इज अ गेम जंटलमॅन. क्रिकेट खेळामध्ये तुमच्याकडे धाडस, साहस, उत्साह असा लागतं. मात्र आता 42चा टप्पा ओलांडायचा. आशिष हुद्दार आलाय. पहिले षटक घेऊन धावा दाफलकावरती 5. टार्गेट 42. हरीश आंग्रे आणि सोपान पाटणकर आघाडीची जोडी. आजच्या दिवसातील पहिला सामना 9 मॅचेस आज कव्हर करतील. मॅच नंबर 1. आशिष हुद्दार. ओ, कॅप शोधली, कंप्लीट टेक्निक, डीप पॉइंट कडे आणि फटका आला. पाठला करत होते चौकार. 4 न धावफलक टोटल, एकूण धावफलक 9. 4-1-4. यस, पायर सिग्नल काही सूचना येतात. मॅच बॉल आपण तिथे दिलेत. वेळापत्रक आजचं हे खूप महत्वाचं आहे. हरीश आंग्रेनं 2 चेंडूचा सामना केला. सोपाननं 1 चेंडूचा सामना. सोपाननं डावाची सुरुवात चौकाराने केली. सोपान पाटणकर, हरीशनं सुद्धा लॉफ करतोय डीप स्क्वेअर लेगला. कोणी नाही. पॉवर प्ले मध्ये असंच खेळावं लागतं आणि पॉवर प्ले मध्ये धुलाई. गोलंदाजावर पंचांचा इशारा आला. मिळतील 4 धावा. बघा, रिप्ले सुद्धा पाहू शकता. WTC कडून काय सुंदर सिस्टमॅटिक स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 चौकार आले. एकूण धावफलक 13. रॉयल 13 धावा धावफलकावर. 42चा पाठलाग करायचे. ओ, लाईन ओळखली. अंपायर सिग्नल ऑफ स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. क्रिकेट खेळामध्ये हेच म्हटलं जातं, लुक ॲट द बॉल, नॉट टू द बॉलर. यू प्ले फॉर द गेम, फ्रंट फूट अँड बॅक फूट. या गोष्टींना क्रिकेट खेळामध्ये खूप महत्व दिलं जातं. चेंडू पाहणं आणि त्यानंतर खेळ करणं. धावा दाफलकावरती 14. आदळला चेंडू, मागे ठेवला. अपील जोरदार. पंचांची तीक्ष्ण नजर. अंपायर डिसिजन इज ऑलवेज फायनल. दोन्ही पंचांमध्ये चर्चा जरूर होईल. पिंडर ऑफ सायलेन्स सुद्धा आपण तेव्हा पाहिलं होतं आणि हे कॉन्सन्ट्रेशन. 2 पंच विशाल पाटील सर, दीपक पाटील सर आहेत. धावफलक आतापर्यंत 14 धावा आहेत. 42चा पाठलाग करायचे. किंग्स 11 करंजाडे बॅटिंग टीम. बॉलिंग टीम सनराईज करंजाडे. करंजाडे सुपर आपण पाहतोय. ही करंजाडे प्रीमियर लीग. डिसिजन पेंडिंग. डिस्कशन डन. यस, नॉट आउट. मॅच कंटिन्यू.
हा फटका डीप कडे खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला मिड ऑन कडून चूक झाली, नो चान्स. आणि सुरुवात दणदणीत या ओव्हर मध्ये आल्या. आपण आतापर्यंत 4 चौकार, एकूण धावा 18, टार्गेट आहे 42. प्रज्योत, ज्या सूरज शेलारनं एक बाजू खंबीर सांभाळली होती पूर्वार्धामध्ये, मात्र आता त्या मेहनतीवर मी म्हणेन पाणी फिरवलं. सोपान पाटणकरनं आणि हरेश अंग्रेनं 2 चेंडूचा सामना केला. हरेशनं वैयक्तिक 5 वर, सोपान त्याला 7 देतोय. धावफलकावर धावा टोटल 18. 5 धावा होत्या जेव्हा अक्षय गायकवाडनं पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली आणि त्याचं उलटफेर आपण इथे पाहिलं तर धावा जलद गतीने जमवल्यात. टार्गेट 42. ओ लॉफ केला डीप कडे, पाटला कोईल, 3 क्षेत्ररक्षक चाललेत चेंडू अडवण्यासाठी आणि नाही आहेत इथे. आज नाराज आहेत सनराइज करंजाडे. अशा चुका कराल, संपायर सिग्नल सुद्धा आपण पाहिलं. धावा जरूर मिळतील. अविनाश चव्हाण चौकाराला धावफलक टोटल 22. स्लिप कडे बघा, क्षेत्ररक्षण अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट पॉइंट आहे, स्लीप आहे, बॅक स्लिप सुद्धा उभा आहे, मिड ऑफ सुद्धा उभा आहे, डीप कडे लॉंग ऑन आहे. सेकंड ओव्हर आउटसाइड 3 फिल्डर्स मध्ये डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन, फील्ड रिप्लेसमेंट, डीप मिड विकेट सुद्धा आहे. धावफलक 23, टार्गेट 42. विकेटच्या शोधात. ओ गुड बॉलिंग, दिशा टप्पा खूप चांगल्या पद्धतीने अँगल करतोय. लाईन आणि लेन पाहिली. अविनाशला हेच करायचे, ज्या चुका झाल्या आशिषच्या गोलंदाजीवर जे आक्रमण झालं आणि ते आता भरून काढायचे. धावफलक टोटल 23. 42 टार्गेट. लॉफ करताना ऑन साइडला डिफिकल्ट आहे, क्षेत्र खाली, बॅकअप रेडी. ओ गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते आशिष तिथे होते. धावा त्यांनी वाचवल्या. शर्तीचा प्रयत्न बघा, मॉर्निंग वर्कआउट मैदानावर आमचा शॉन पथक आहे, तो सुद्धा वर्कआउट करतोय. चला, सामना चालू असताना मैदानामधून तर नॉट अलाउ एंट्री नाहीये 2 व्हीलरला, नाहीतर आयोजकांकडून कारवाई करण्यात येईल, फाईन लावण्यात येईल, अशा सुद्धा सूचना मिळतात. मैदानाच्या आजूबाजूला तुम्ही बाईक घेऊन येऊ शकत नाही आणि आता आम्ही तो रस्ता बंद करणार आहोत. डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करायचे सूचना आहेत. एकूण धावा धावफलकावरची टोटल विकेट मिळाली. पहिली धावा धावफलकावर 25, टार्गेट 42. पहिला सामना, नेक्स्ट मॅच यानंतर लगेच सुरू होईल. सकाळी आपण पाहतोय हा काही आमचे प्रेक्षक वर्ग, पाठीराखा वर्ग या मॅचला एन्जॉय करताना. मॅच बिटवीन द 2 टीम्स, किंग्स 11 करंजाडे ऑपोजिट सनराइज करंजाडे. विनिंग टार्गेट 42 रन्स टू विन. नाउ स्कोर कार्ड 25 रन्स ऑन बोर्ड. अविनाश चव्हाण. नेक्स्ट बॉल स्ट्राइक रेंजला सज्ज होईल. अमोल साबळे. लाईन ओळखली, दिशा दिली चेंडूला, मधून चाललाय, धडपडले, कोसळले, मात्र निघाले 2 धावेसाठी. गुड रनिंग. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू अडवला. 2 धावेनं गोलंदाज धावा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये होता, मात्र जरूर तिथे चर्चा होईल, चर्चा करूया. 42. इथून सामना कमबॅक करायचा असेल. आता मेन एंट्री आम्ही लॉक करतोय, तिथून कुणी बाईक घेऊन येऊ नका. सूचना आहे, कुठून जर रस्ता असेल तिथून तुम्हाला आता बाहेर पडावं लागेल. काल सुद्धा सूचना दिला, आज सुद्धा सूचना आम्ही सर्वांना देतोय, नाहीतर तुमची बाईक पंक्चर. यस, 2 ओव्हर्स कंप्लीट. जर आम्हाला आढळलंच बाईक घेऊन आतमध्ये गेलात तर तुम्हाला विचारून आम्ही बाईक पंक्चर करू, कारण आपण डिसिप्लिन इथे मेंटेन करतो.
आता जर तुमच्या बाईक्स आतमध्ये असतील तर त्या आता मेन एंट्रीवरून आणू नका, अन्यथा बाहेरून कुठून जिथून जा तुम्हाला सोयीस्कर असेल तिथून घेऊन जा. कारण आता इथे 9 मॅचेस आज कव्हर करू, तर मॅच सुरू असताना 2 व्हीलर्स 4 व्हीलर्सला परवानगी नाहीये. धावफलकावर धावा टोटल 27, टार्गेट 42. गोलंदाज सज्ज होईल. 2 षटकानंतर 18 पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकानंतर गुणलेखक पाहिलं जेव्हा पूर्वार्धामध्ये 21 धावा होत्या बॅटिंग टीमच्या. हलकासा ग्लान्स केला चेंडूला, डीप कडून येईल फिल्डर. चेंडू अडवण्यासाठी निघाले, नकार देताना सांगतोय का आपली धलमल चांगली सुरू आहे, आपण चांगल्या पद्धतीनं खेळतो आणि तोच खेळ अमोल साबळे, हरेश शांग्रेनं आतापर्यंत 5 चेंडू 2 चौकारांच्या वैयक्तिक खेळामध्ये त्यांचं पाहिलं. इंडिव्हिज्युअल योगदान 9-11. त्यानंतर सोपान पाटणकर 7 चेंडूमध्ये 14 सोपान केला अमोल साबळे. एकूण धावा धावफलकावरची टोटल 28-28. विनिंग टार्गेट. स्पर्धेचा नियम सुद्धा कंपल्सरी चेस. लूज बॉल आणि त्याला केलाय टॅप, जरूर केला डीप कडे. फिल्डर रेडी आहेत. गुड फिल्डिंग. रोहनला पण तिथे पाहिलं, डीप कव्हरला तो उभा आहे फिल्डिंग करत असताना. सनराइज करंजाडे परिसरामध्ये आपण आलो. खूप फास्ट चलत गतीनं डेव्हलपमेंट. करंजाडे गाव एकजूट झालं आणि आज केपीलो लेग स्टिक क्लीन बोल्ड. विकेटची गरज होती, मात्र आता समीकरण थोडं सोपं आहे, कारण जसा सामन्याची पार्श्वभूमी आपण पाहिली तर सामना सोपा असेल. 29 गडी बाद झालेत आतापर्यंत. एकूण प्रज्योत आम्हाला माहिती देतो 2. हरेश आंग्रे सोपान. खूप सुंदर संगीत आपण ऐकलं. जसा फलंदाज बाद झाला, त्रिफळाची धक्का मिळाला. क्लीन बोल्ड हरीश आंग्रे, जो संघाचा नाव लौकिक होता, जो संघाचा पॉवरफुल फलंदाज होता. विनिंग कॅल्क्युलेशन कडे आपण 2 षटक बाकी असतील, जरूर लक्ष कटाक्ष टाकू. 42चं टार्गेट. प्रहार केला, फटका फसला. एसटी रक्षक. ओ गुड कॅच. आता एकूण गडी बाद झाले 3 धावा 29. तिसरं षटक मार्ग असते. विनिंग कॅल्क्युलेशन चेंडू आणि धावांचं अंतर सुद्धा आपण पाहणार आहोत. विनिंग कॅल्क्युलेशन कडे एक नजर टाकतोय. 14 चेंडू 13 धावेची गरज. आमचे डीजे ऑपरेटर. तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका आणि त्यातील आपण पाहतोय करंजाडे हे गाव आणि त्या गावातील एकजूट KPL करंजाडे प्रीमियर लीग. करंजाडे म्हटला तर या गावामध्ये अनेक व्यक्तिमत्व पाहिले. सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील सुद्धा करंजाडे गावाने दिलेत. खूप चांगली डेव्हलपमेंट राजकीय वर्तुळामध्ये जेव्हा काही मान्यवर मंडळी या गावासाठी त्यांचं नेहमी कार्य राहिलं. आणि करंजाडी सिटी ही डेव्हलपमेंट आपण जरूर पाहतो. डीप कडे खेळलं. मिड विकेटला फिल्डर रेडी आहेत. करंजाडेचा विचार आपण करत होतो, जिथे अगदी काही अंतरावर प्रज्योत आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि विमानतळाच्या जवळ अगदी हे करंजाडे. काही आज रविवार असल्या कारणाने काही क्रिकेट रसिक सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करत असतील, त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम.
लक्ष द्या मॅच कडे. ऑन साइडला सामना सोपा आहे, मात्र या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. डाव फलक. यस, रोशनजी सकपाळ सर आमचे मराठी हिंदीचे अप्रतिम अभ्यासू नामांकित समालोचक, रायगडमधील अनेक मोठ्या स्पर्धा कव्हर करतात. आज त्यांची उपस्थिती. त्यांना आम्ही सांगितलं होतं रिपोर्टिंग थोडी लेट केली तरी चालेल, पंचिन लेट केला तरी चालेल, कारण पंचाउटला तुम्हाला थांबावं लागेल. कृष्णाला पाहतो. आतापर्यंत या मॅच मध्ये जर सामन्याची पार्श्वभूमी पाहिली तर बॉलिंग टीम, जर तुम्हाला सामना खेचायचा असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. धावा 32, आता चेंडू शिल्लक 12, पाहिजेत 10. क्रिकेट खेळामध्ये असे अनेक उलटफेर पाहतात. गोलंदाजी करणाऱ्या संघाने सामने जिंकताना पाहिले. अगदी परवा आम्ही JWR ट्रॉफी मानगरला स्पर्धा पाहिली, 12 मध्ये 13, 12 मध्ये 9. क्रिकेटमध्ये असे उलटफेर होतात. अलीकडे परवा दिवशी सुद्धा आम्ही भातान नाईट पाहिली, 10 मध्ये 9 धावा सुद्धा करून दिल्याने ग्रामीण मध्ये असे अनेक उलटफेर आपण होताना पाहतो. 12 चेंडू 10 धावा. पहिला चेंडू टॅप केला डीप कडे. पहिली गोष्ट इम्पॉर्टंट काय बॉलिंग टीमला प्रचोद का त्यांना सिंगल डबल सुद्धा रोखावे लागतील, विकेट घ्यावी लागेल. मात्र ज्या पद्धतीनं सुरुवात करून दिली होती सोपान पाटणकरनं, 14 धावा त्यांनी जलद गतीनं ठोकला, तो गेल्यानंतर डाव सांभाळला होता मिडल ऑर्डरनं. 11 मध्ये 9. अविनाश चव्हाण ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. याच लाईन लेनची गोलंदाजी. पंचांशी चर्चा होईल याच चेक करताना. अंपायर व्हाईट लाईन साठी हा अंपायर रिव्ह्यू टेक्निकल टीम कडे आपण जरूर वळतो, कारण हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. अशा परिस्थितीमध्ये जो प्रयत्न केला जाईल धाव वाचवण्याचा आणि त्यासाठी विकेटच्या शोधात निघाल्यात. फिल्डिंग सेट करा, निर्णय येईल. डिसिजन पेंडिंग. फेअर अँड फेअरची चर्चा जरूर तिथे होईल. टेक्निकल टीम आहे, आपण फिल्डिंग सेट करा आणि पुढच्या फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण रेडी राहा पॅव्हिलियन मध्ये. फेअर डिलिव्हरी. विशाल पाटील सर आहेत, तिथे प्रश्न येणार नाही. तीक्ष्ण नजर आहेत, तिन्ही आमचे ऑफिशियल्स अभ्यासू आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करताना डीप कडे सिंगलला रोखावं लागेल, मात्र डबल दबाव फिल्डिंग टीमवर वाढेल. सनराइज करंजाडे, कारण धावांची गुंतवणूक कमी आहे. 42, 5 षटकामध्ये 42 फारसा उघड नसतं, मात्र गोलंदाजी करताना तो खेळ करावा लागेल. (39-42) करायचे. सुंदर फटका होता. अमोल साबळे समय सूचकता पाहिली, कंप्लीट टेक्निक बॅट्समन त्याचा खेळ पाहिला आणि तोच फटका बघा, काय सुंदर कौशल्य सादरीकरण करतोय. टायमिंग चांगले, स्ट्रोक चांगले, फटकांची निवड चांगली आहे, शांत डोक्यानं खेळतोय, त्याची ताळमेळ आपण पाहिली. बॉलिंग टीम सुद्धा म्हणत असेल का किती वेळ आम्ही तात्काळत बसणार. अखेर सामना हातामधून निसटतोय. धाव फलकावर धावा टोटल 40, फक्त 2 धाव्यांची गरज आणि चेंडू आहेत 6 बॉल 2. बघा लहान बच्चे कंपनी सामना सुरू. आपण स्टँड मध्ये बसून घ्या आणि आज जे जे संघ खेळणार आहेत त्यांना विनंती आहे आपल्याला वेळेमध्ये यायचे. सामना सुरू असताना बाईक कोणी घेऊन येऊ नका. मेन एंट्री आम्ही बंद केले. ज्या कुणाच्या बाईक्स असतील त्या दुसऱ्या रस्त्याने आता आपण बाहेर काढा. यस, 6 बॉल 2, 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. किंग्स 11 करंजाडे बॅटिंग टीम. स्लोअर 1 सहज ठोकला आणि या विजयी फटका सहज 5 चेंडू राखून दणदणीत विजय आणि ज्यामध्ये योगदान दिलं अमोल साबळेनं. गुड बॅटिंग अमोल साबळे, एकटा लढला. सूरज सेलारनं जो विध्वंसकारी खेळ केला होता मात्र तो अपयशी राहिला. 24 धाव्यांची खेळी केली होती सूरजनं आणि त्यानंतर टार्गेट सेट केलं होतं 42. रोशन सकपाळ सर, आता आम्ही थोडा सेटअप मागे घेतो. प्रज्योतनं सांगितले उन्हाची तीव्रता तिकडे
लाईव्ह जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही थोडं कॉपरेट करा. डीजे तुम्हाला शक्य नाही आहे, तुम्हाला सवय आहे.